नमो बुद्धाय. बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या ग्रंथाचे आपण वाचन पाहत आहोत. आज आपण पाहणार आहोत त्याची मानवता. 3. रुग्णाबद्दल चिंता. 1. एकदा एक भिक्खू अतिसाराने आजारी होता आणि आपल्या मलमूत्रातच पडून राहिला होता. स्थविर आनंदाबरोबर फिरत फिरत तथागत त्या भिक्खूंच्या निवासस्थानी आले. आपल्या मलमूत्रात लोळत पडलेल्या भिक्खूला तथागतांनी पाहिले. ते त्याच्या पाशी गेले व म्हणाले, भिक्खू, तुला काय होते आहे? भगवान, मी अतिसाराने आजारी आहे. तुझी सेवा करण्यास कोण आहे काय? भगवान, कोणी नाही. भिक्खू, तुझी कोणी दुसरी भिक्खू सेवा करीत नाहीत असे का? भगवान, मी कुणाच्या उपयोगी पडत नाही म्हणून कुणी माझी पर्वा करत नाही. मग तथागत आनंदाला म्हणाले, आनंद, जा आणि पाणी घेऊन ये. ह्या भिक्खूला मी स्वच्छ करतो. हो महाशय, आनंद त्यांना म्हणाला. त्याने पाणी आणल्यावर तथागतांनी पाणी ओतले व आनंदाने त्या भिक्खूचा देह स्वच्छ केला. नंतर तथागतांनी त्याचे डोके व आनंदाने पाय धरून त्याला उचलून बिछाण्यावर ठेवला. नंतर तथागतांनी त्या क्षणी सर्व भिक्खूंना पाचारण केले व ते म्हणाले, अमुक एका निवासात कुणी भिक्खू आजारी आहे काय? होय भगवान. ते कशामुळे आजारी आहे? भगवान, त्या भिक्खूला अतिसार झाला आहे. भिक्खू वर्गही त्याची कुणी सेवा करीत आहे काय? नाही. भगवान, का नाही? त्याची सेवा का करत नाहीत? तो भिक्खू कुणाच्या उपयोगी पडत नाही म्हणून भिक्खू त्याची सेवा करीत नाहीत. भिक्खू हो, तुमची काळजी वाहण्यास माता पिता नाहीत. तुम्ही जर परस्परांची सेवा केली नाहीत तर दुसरे कोण करणार? भिक्खू हो, जो माझी सेवा करू इच्छितो त्याने रुग्णाची सेवा करावी. त्याला जर गुरु असेल तर तो जिवंत असेपर्यंत गुरुने त्याची काळजी वाहावी आणि रुग्ण बरा होईपर्यंत प्रतीक्षा करावी. जर आचार्य अथवा सहनिवासी भिक्खू असेल अथवा शिष्य सहनिवासी किंवा गुरुबंधू असेल तर त्याने त्याची काळजी घ्यावी आणि बरा होईपर्यंत प्रतीक्षा करावी. जर कुणी रुग्णाची सेवा करणार नसेल तर तो त्याचा गुन्हा समजला जावा. 2. एकदा भगवान बुद्ध राजगृहाच्या महावनात कलंदक निवासामध्ये राहत होते. त्यावेळी स्थविर वक्कली रुग्ण पीडित व व्याधीग्रस्त अशा स्थितीत एका कुंभाराच्या झोपडीत राहत होता. स्थविर वक्कलीने आपल्या सेवकांना बोलविले व तो म्हणाला, मित्र हो, तथागतांकडे जा आणि माझ्या वतीने त्यांच्या चरणी वंदन करून त्यांना सांगा, भिक्खू वक्कली रुग्ण पीडित व व्याधीग्रस्त आहे व तो तथागतांच्या चरणी वंदन करीत आहे. आणि असेही सांगा, वक्कलीवर दया करा आणि त्याला पाहण्यास या. भगवानाने मौनाने संमती दर्शवली. नंतर वस्त्रे लिहून भिक्षापात्र चिवरासह स्थविर वक्कलीला पाहण्यासाठी तथागत गेले. स्थविर वक्कलीने तथागतांना येताना पाहून आपल्या बिछाणावर तो सावरून बसला. तेव्हा तथागत स्थविर वक्कलीला म्हणाले, वक्कली, उठू नकोस. ह्या इथल्या आसनावर मी बसतो. त्याप्रमाणे तिथे असलेल्या आसनावर तथागत बसले व ते स्थविर वक्कलीला म्हणाले, वक्कली, मला दिसते आहे की तू सर्व सहन करीत आहेस. तू धीराने दिवस कंठीत आहेस. तुझी पीडा न वाढता कमी होत आहे ना? ती कमी होण्याची लक्षणे आहेत की वाढण्याची? नाही भगवान, मला आता सहन होत नाही. मला धीरही उरला नाही. तीव्र कळाने मी हैराण झालो आहे. त्या कमी होत नाहीत. त्या कमी होण्याची लक्षणे दिसत नाहीत. उलट वाढण्याचीच दिसतात. तुझ्या मनात काही संदेह आहे वक्कली? काही दुःख? भगवान, माझ्या मनात काही संदेह किंवा दुःख नाही. वक्कली, तुझ्या शिलाबाबत काही दोषारह आहे काय? भगवान, नाही. माझ्या शिलाबाबत लज्जा वाटण्यासारखे काही घडलेले नाही. वक्कली, असे आहे तर तुला काहीतरी दुःख होत असले पाहिजे. कसला तरी तुला पश्चाताप होत असला पाहिजे. भगवान, आपले दर्शन व्हावे अशी फार दिवसांची इच्छा होती, पण त्यासाठी आपल्याकडे येण्याचे त्राण देहात नव्हते. वक्कली,
ह्या माझ्या घाणेरड्या देहात पाहण्यासारखे काय आहे? जो धम्माला पाहतो तो मला पाहतो. वक्कली, जो मला पाहतो तो धम्माला पाहतो. धम्माचे दर्शन करणाऱ्याला मी दिसू शकतो. आणि वक्कली, माझे दर्शन करण्यात धम्माचेही दर्शन घडते. यापुढे आपण पाहणार आहोत 3. त्याची मानवता. तेव्हा आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.